हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुळजापूरला जाणार आहे आणि आलेली आहे आज मी तुळजापूरला. कार्यक्रमानिमित्त तुळजापूरला येणं झालं. तसं तर मला खूप दिवस झाले होते तुळजापूरला येऊन. तसं तर आमच्याकडून 30 ते 25 किलोमीटरच आहे, पण सारखं येणं होत नाही. पण आलेले आहे खूप दिवसांनी आणि खूप भारी वाटलं बरं का. आणि इथे आपल्याला आपले सबस्क्रायबरसुद्धा भेटले. म्हणजे आपल्या खरंच खूप छान वाटतं बघा. आपल्याला इतके लोक ओळखतात आणि त्यांच्यातली काही लोक आपल्याला जी भेटतात ना, खूप मन प्रसन्न झालं आणि भारी पण वाटलं. तुम्हाला शेवटी पाहायला मिळेलच आपले सबस्क्रायबर भेटलेले. आणि बऱ्याच ठिकाणी असं गेलं ना आपण की आपल्याकडं बघत राहतात लोक आणि नेमकं आपल्याला समजत नाही ही लोक आपल्याला अशी का बघतायत. नंतर लक्षात येतं अरे आपण पण सोशल मीडियावर आहे, त्यामुळे आपल्याला काही लोक ओळखतात. आणि मग असं अशा ठिकाणी गेलं ना की बरेच आपले सबस्क्रायबर आपल्याला भेटतात आणि खूप भारी वाटतं बरं का. असे सबस्क्रायबर भेटल्यानंतर असं वाटतं की खरंच काहीतरी आपण कमवलं. आपल्याला खरंच पैसे कमवायचे नसतात, आपल्याला मला नाव कमवायचं होतं आणि खरंच ते मी कमवलं. इकडे बघू शकता आईसाहेबाच्या दरबारामध्ये भरपूर अशी गर्दी होती. त्यातनं शुक्रवार होता ना, त्यामुळे खूप गर्दी होती. आता माझी परडे आहे त्यामुळे जो पोत आणलेला आहे ना तो त्याला प्रज्वलित केलं आणि देवीच्या मंदिराच्या भोवताली एक फेरी मारली. कारण दर्शन तर होऊ शकणार नव्हतं आतून. स्क्रीनवर ते दर्शन देतात देवीचं, तिथंच दर्शन घेतलं आम्ही आणि पोत प्रज्वलित करून अख्ख्या म्हणजे मंदिराला प्रदक्षिणा घालून त्यानंतर एक ठिकाणी आम्ही म्हणजे आईसाहेबांच्या तिथंच हे भरलं, परड्या वगैरे भरल्या. आपण घरनं पीठ मीठ नेलं होतं ते त्याच्या परड्या भरल्या. तर बघा आपल्याला कधीही तुळजापूरला दर्शनाला यायचं असेल ना तर घरनं आपलं पीठ मीठ आणायचं, 5 परड्या भरायच्या आणि जो काय आपल्या यथाशक्ती आपल्याला काय करता येते ते सगळं करायचं. असं वर्षातनं एकदा जर आपल्या कुलदेवीचं दर्शन घेतलं ना तर आपल्याला कधीच बघा आईसाहेब काहीच कमी पडू देणार नाही. सहकुटुंब सहपरिवार वर्षातनं एकदा तर दर्शन घ्यायचं. आता बघू शकता हा माझा पोत आहे ना, तो हे झालेला आहे माझ्याकडून थोडासा. एक दिवशी असाच पोत प्रज्वलित केला आणि पोत चालूच राहिलं, लक्ष गेलं नाही माझं, त्यामुळे पोताला थोडंसं हे झालं होतं. तर आता मला पोत परत लाटून घ्यायचं आहे, त्यामुळे सुद्धा पोताची जी काय आपल्याला ही लागते ना तर ती सुद्धा करायची. तर ते तुम्हाला पोत लाटल्यानंतर ज्यावेळेस मी पोत लाटून घेईल ना तो व्हिडिओ तुमच्याशी करेलच. असा पोत ठेवायचा नसतं घरामध्ये आणि त्यामुळे तो आता पोत मला हे करून घ्यायचं आहे, लाटून घ्यायचं आहे नवीन. नंदेचं बकरं होतं म्हणून आलं होतं. इकडे ओटी ही आईसाहेबांना दिली आणि इथंच दर्शन वगैरे झालं. खरं तर गर्दी होती, इच्छा तर होती आतमध्ये दर्शनाला जायची पण नाही झालं. आणि बघू शकताय तुम्हाला कळसाचं दर्शन घेतलं, तुम्हाला कळस दिसला ना तर आईसाहेबांचं दर्शन झालं असं समजावं. इकडे बघू शकताय कळस जो दिसतोय ना तर तो मेन मंदिराचा कळस आहे. तर असा होता आपल्या तुळजापूरचा देवदर्शनाचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आपले सबस्क्रायबरसुद्धा भेटले होते, बघू शकताय तुम्ही